सिद्धार्थने त्या मुलाला ओळख दाखवली, पण मनात राग सळसळत होता. हाय, त्याने म्हटलं. तो मुलगा नाराज दिसत होता. अरे वा, तुझी विसलसोबत एवढी जवळीक आहे हे माहीत नव्हतं. सिद्धार्थ हलका हसला. होय, आम्ही जवळचे आहोत. मग तो जान्हवीकडे वळला. जान्हवी, सुमेधा तुला शोधत होती. पटकन तिच्याकडे जा, त्याने अर्थपूर्ण नजरेने सांगितलं. जान्हवीने हसून मान हलवली. पुन्हा एकदा वाकून नमस्कार केला आणि निघून गेली. तो मुलगा हसत म्हणाला, खरं तर तिचा नंबर मागायचा विचार करत होतो. सिद्धार्थाने भुवया उंचावल्या. डेमो अडखळत हसला. माझ्या मते ते बरोबर नाही. ती डेटिंग बॅनमध्ये आहे, सिद्धार्थने शांत राहून सांगितलं. तो मुलगा हसला. असल्या नियमांना माझं काही घेणं देणं नाही. बघ, ती एक दिवस माझ्या प्रेमात पडेल. सिद्धार्थच्या अंगातला राग पुन्हा उसळला. पण तेव्हाच त्यांचा मॅनेजर त्यांना हाक मारून स्टेजकडे नेऊ लागला. शुभेच्छा, असं म्हणत सूत्रसंचालकाने त्याच्या खांद्यावर थाप मारली आणि पुढच्या परफॉर्मन्ससाठी त्याने घोषणा करण्यासाठी स्टेजवर पाऊल ठेवलं. सिद्धार्थच्या मनात मात्र एकच विचार घुमत होता. हे असं सहन करायचं नाही. जान्हवीला अजूनही समजत नव्हतं की सिद्धार्थ देवधर तिला कार्यक्रमानंतर अचानक मुलींपासून ओढत कुठे घेऊन चालला आहे. तिचा मॅनेजर देखील काहीच थांबवायला आला नाही. कधी कधी तिला खरंच प्रश्न पडायचा, मॅनेजरला काहीच पर्वा नाही का, की तिला सिद्धार्थावर इतका विश्वास आहे. सर्वांनाच माहिती होतं की ग्रुपवर डेटिंग बॅन आहे. तरीही सिद्धार्थसोबत तिच्या गुपचूप भेटी त्यांना गंभीर वाटत नव्हत्या. किंवा मालकांनी खरंच परवानगी दिली आहे का? नाही, अशक्य. सिद्धार्थने तिला एका खोलीत नेलं आणि कागदाच्या पिशवीत काहीतरी देऊन म्हणाला, हे घे. जान्हवीने भुवया उंचावल्या. हे काय? तुझ्या मॅनेजरकडून तुझ्या कपड्यांचा बदल मागवला, तो हळूच म्हणाला. त्याचे गाल लाल झालेले होते. तू माझ्या मॅनेजरशी बोललास? ती थोडी गोंधळली. हो, कारण आज रात्री तू घरी जाणार नाहीस, म्हणून परवानगी घ्यावी लागली. त्याने मान मागे खाजवत उत्तर दिलं. काय? आणि माझ्या राहण्याचं ठिकाण तूच ठरवणार? ती हात छातीसमोर घालून विचारत म्हणाली. तो गंभीर झाला. उद्या आईचा वाढदिवस आहे, तिला तुला भेटायचं आहे. जान्हवी जवळजवळ दचकली. तुझ्या आईचा वाढदिवस उद्या आहे आणि मला आत्ता सांगतोयस? मी काहीच आणलेलं नाही तिच्यासाठी. ती थोडी घाबरली. सिद्धार्थने तिचा हात धरत हसत सांगितलं, अगं काळजी करू नकोस, अजून वेळ आहे. आपण भेटवस्तू विकत घेऊ. तिला थोडा दिलासा मिळाला. खरंच अजून संध्याकाळ बाकी होती. बरं, पण मी कपडे कुठे बदलणार? तिने विचारलं. तो आधीच जीन्स, काळा शर्ट आणि कॅप घालून तयार होता. त्याचा रूप पाहून तिच्या मनात धडपड वाढली. तू इथेच बदल, मी बाहेर उभा राहतो, तो हसत म्हणाला. किंवा हवं तर मी आतच राहीन बघत. जान्हवीने हसून त्याच्या खांद्यावर हलकासा फटका दिला आणि त्याला बाहेर ढकललं. तिने पिशवी उघडून पाहिलं. हे कपडे तिचे नव्हते. तरी ती घालून बघितलं. काळे रिप्ड जीन्स, काळा बटन डाऊन शर्ट आणि पांढरे स्निकर्स. अगदी सिद्धार्थसारखाच जोडणारा पेहराव. तिचं मन नकळत फडफडलं. ती बाहेर आली तर सिद्धार्थ दारात उभा होता, जणू काही अंगरक्षकच. त्याचे डोळे तिच्यावर खिळले. नेहमीसारखी माझी बायको किती सुंदर दिसते, तो छातीवर हात ठेवत म्हणाला. तिचे गाल लाल झाले. गप्प रहा, कुणी ऐकेल. सिद्धार्थने तिच्या हातातील पिशवी घेतली, पण जान्हवी थांबली. आपल्याकडे मास्क नाही, तिने आठवण करून दिली. सिद्धार्थ तिच्या डोळ्यात पाहू लागला. तुला माझ्यावर विश्वास आहे का? त्याने विचारलं. हो, ती हलक्या आवाजात म्हणाली. त्याने तिच्या विस्कटलेल्या केसांवरून कॅप नीट केली आणि कपाळावर हलकं चुंबन दिलं. जान्हवीला वाटलं तिचं संपूर्ण अंग तापून निघालं. तिने पटकन त्याला बाहेर ओढलं. ती कॅप खाली ओढून चेहरा लपवत होती, पण त्याचा चेहरा मात्र सगळ्यांसमोर खुला होता. तू कॅप नीट का नाही करत? तिने विचारलं. नाही करणार, तो हट्टाने म्हणाला. कारण आता मला लपवायचं नाही. खरं सांगायचं तर आपले दोन्ही मॅनेजर्स बोलले आहेत. ते तयार आहेत आपण ऑफिशियल व्हायला. जान्हवीचे डोळे विस्पारले. खरंच? हो, तो हसला. पण जर तू तयार नसशील तर मी जबरदस्ती करणार नाही. तुझा निर्णय मला मान्य असेल. जान्हवी थोडा वेळ शांत झाली. तिच्या मनात विचार चालू होता. होय, ती तयार आहे. किमान आता तरी सगळ्यांना समजेल की तो तिचा आहे. तिच्या मनात त्या सूत्रसंचालकाचा चेहरा आला, ज्याने तिचा हात धरला होता आणि तिच्या ओठांवर हलकं हसू म्हटलं. सिद्धार्थने तिला वाचवलं होतं. तिने त्याचा हात घट्ट धरला. चलूया, तिने विचारलं. सिद्धार्थच्या चेहऱ्यावर मोठं हास्य उमटलं. दोघं हातात हात घालून बाहेर पडले. आता जगाने काहीही बोलो, जान्हवीला खात्री होती सिद्धार्थ सोबत असली की ती सगळं पेलू शकेल. मॉलमध्ये भेटवस्तू घ्यायला आलेली जान्हवी आणि सिद्धार्थ आता आपल्या खरेदीमध्येच गुंतले होते. खरं तर ते सिद्धार्थच्या आईसाठी गिफ्ट घेण्यासाठी आले होते, पण शेवटी स्वतःसाठीच बऱ्याच वस्तू निवडू लागले. सिद्धार्थ सतत विविध कपडे, टोपी, स्कार्फ
आणून जान्हवीला घालायला लावत होता. कधी कधी तिचे चाहतेही त्यांना ओळखून फोटो व्हिडिओ काढू लागले. पण दोघेही फारसं लपवाछपवी न करता अगदी साध्या कपलसारखे मॉलमध्ये फिरत होते. सिद्धार्थने तिचे कॅप काढून तिच्या डोक्यावर लोकरची सुंदर बिनी घातली आणि म्हणाला, तुझ्यावर एक खूप गोड दिसतंय. जान्हवी थोडीशी लाल झाली, पण तिच्या मनात वेगळाच आनंद दाटून आला. त्यांच्या हातात हात गुंफलेले पाहून काही चाहते किंचाळले, तर काहींच्या डोळ्यात पाणी आले. सिद्धार्थने तिच्या गालाला गुंजारत पिळले आणि म्हणाला, तू खूप गोड आहेस. तिने त्याचा हात झटकून घेतला आणि पुटपुटली, माझे गालच पडतील असं वाटतंय. थांब आता. हे दोघे हसत खेळत खरेदी करत होते आणि जेव्हा गिफ्ट घेतले गेले तेव्हा जान्हवीच्या नजरेस एक कॉटन कॅन्डीचा स्टॉल पडला. ती उत्साहाने सिद्धार्थाचा हात धरून पळतच तिकडे गेली. आपण घेऊ ना प्लीज, ती लहान मुलासारखी उड्या मारत म्हणाली. सिद्धार्थाने थोडं नाराजीने दाखवलं, जान्हवी, आपल्याला अजून जेवणसुद्धा केलं नाही आणि तुला हे खायचंय, प्लीज. तिने हात जोडून गोड आवाजात विनवणी केली. त्याने हसत मान डोलावली. काही क्षणांतच जान्हवी रंगबिरंगी कापसाचा गोळा खाण्यात मग्न झाली होती. तुझे हे गोड हावभाव मी कायम मान्य करतो, हे बरं नाही, सिद्धार्थ हसत म्हणाला. जान्हवी मागे वळून चालत चालतच त्याला हृदयाचा इशारा केला. सिद्धार्थने नाटक करत जणू प्रेमाच्या बाणाने छातीला मार लागल्यासारखा अभिनय केला. आजूबाजूचे लोक पुन्हा हसले. थोड्या वेळाने ते दोघं कॅबची वाट पाहू लागले. जान्हवीने विचारलं, तुझे आईबाबा कुठे आहेत? सिद्धार्थ म्हणाला, त्यांनी आधी ज्या घरात मुक्काम केला होता ते मी खरेदीच केलंय. आता ते जेव्हा भारतात येतील तेव्हा आपलं घरच आहे. जान्हवीला ते ऐकून गोड वाटलं. कॅबमध्ये बसल्यावर अचानक जान्हवीचा फोन वाजला. समोर मीराचा नंबर होता. तू डेटवर आहेस आणि आम्हाला काही सांगितलं नाहीस? मीराचा आवाज इतका मोठा होता की सिद्धार्थलाही ऐकू गेलं. तुमच्या दोघांचं डेटिंग बॅन असूनही उघडपणे हातात हात घालून फिरताय, अगदी मास्कही नाही. मीरा संतापली. जान्हवी घाबरून सिद्धार्थकडे पाहू लागली. तो हसत म्हणाला, ही तुझी आयडिया होती ना? शेवटी त्याने स्वतःच फोन कट केला. थोड्या वेळाने सिद्धार्थचाच फोन वाजला. कॉल करणारा मोनो होता. त्याचा आवाज इतका मोठा की कॅब ड्रायव्हरही हसत होता. सिद्धार्थ देवधर, तुला कल्पना आहे का काय केलंयस? सगळीकडे तुमचे फोटो व्हायरल झालेत आणि हो, जान्हवी, तू अप्रतिम दिसत होतीस. सिद्धार्थच्या गालावर लाली पसरली. जान्हवी मात्र हसून थांबत नव्हती. सिद्धार्थ तिच्याकडे बघून स्मित करत म्हणाला, घर गाठल्यावर बघ तुला कसं हसायचं वाटतं ते. त्याचे शब्द ऐकून जान्हवीच्याही गालावर लालिमा चटली. तिने त्याला हलकेच खांद्यावर मारलं. कॅब ड्रायव्हर हसणं लपवायचा प्रयत्न करत होता, पण दोघांच्या नजरेतलं प्रेम स्पष्ट दिसत होतं. जान्हवी हॉलमध्ये बसून मीराकडे पाहत होती. मीरा शांतपणे कोपऱ्यात बसून नखांना रंग लावत होती. केसांचा बन बांधलेला होता. बाहेर जगासमोर मीरा नेहमी अत्यंत व्यवस्थित स्मार्ट दिसायची, पण घरच्या वातावरणात ती अगदी साधेपणाने सैलचा टी शर्ट आणि शॉर्ट्समध्ये असायची. ती अजूनही जान्हवी आणि सिद्धार्थ देवधरच्या मॉलमधल्या फिरण्याबद्दल बोलत होती. मला अजूनही विश्वास बसत नाही तुम्ही दोघांनी असं उघडपणे फिरले, मीरा हसत म्हणाली. त्या बाहेर गेल्यापासून अनेक लेख, बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. कंपनीने काही अधिकृत विधान केले नव्हते, पण चाहत्यांनी परिस्थिती समजून घेतली होती. कुणी आनंदी तर कुणी नाराज, असे मिश्र प्रतिसाद आले. सिद्धार्थने तिला सांगितले होते की त्यांच्या फॅन मीटिंगमध्येही काही चाहते खास तिच्याबद्दल विचारत होते. आणखी गमतीशीर म्हणजे मीरानेच तिला सांगितलं की तिच्या एका फॅन बॉयने सिद्धार्थ समोर उभं राहून धमकी दिली होती, जर तू जान्हवीला कधी रडवलंस तर मी तुला सोडणार नाही. जान्हवीला ते ऐकून हसूही आलं आणि समाधानही. इतक्यात तन्वी आत आली. तिच्या चेहऱ्यावर फेस मास्क होता. केस उंच पोनीटेलमध्ये बांधलेले, पण तो फेस मास्क फार गमतीशीर. त्यावर नारळ आणि एक कार्टून चेहरा रंगवलेला होता. तन्वी, असं घरभर का फिरतेस? तुझं काहीतरी बिनसलंय असं वाटायला लागलंय, जान्हवी हसत म्हणाली. तन्वी खिदळत म्हणाली, मी मनीषला त्रास देत होते. हा मास्क मस्त थंडावा देतोय, तू पण करून बघशील का? मी तुझ्यावर मोचीचं चित्र काढते. जान्हवीने उशी तिच्यावर फेकली. मीरा भुया उंचावत म्हणाली, तू सतत त्या मनीषला चिडवतेस म्हणजे तुला तो आवडतो का काय? तन्वी गोंधळली. अगं नाही, मला तो ससा कधीच आवडणार नाही. फक्त त्याला चिडवायला मजा येते. ती हात छातीशी घालून बसली. तिची ही अखडलेली स्थिती पाहून जान्हवी हसली आणि पटकन तिचा फोटो काढला. अगं थांब, तन्वी रागाने ओरडली. मला खरंच वाटतं तुला त्याच्याबद्दल काहीतरी आहे, पण दुर्दैवाने तू त्याला इतकं चिडवलंयस की आता तुझी काही संधी नाही, जान्हवी गालात हसत म्हणाली. तेव्हाच मीरा म्हणाली, अगं तू सुमेधाला पाहिलंस का? सगळ्यांच्या नजरेत प्रश्न आला. खरंच कालपासून सुमेधा कुठेच दिसली नव्हती. मीरा म्हणाली, काल रात्री ती म्हणाली होती कोणाला भेटायला चालली आहे. दार उघडल्याचा आवाज आला आणि आत आली सुमेधा. तिच्यासोबत राजेश होता. दोघेही विचित्र अवस्थेत होते. सुमेधाचे डोळे लाल झालेले, राजेशचे चेहऱ्यावर ताण स्पष्ट होता.
काय झालं? जान्हवीने काळजीपूर्वक विचारलं. सुमेधा काही न बोलता थेट तिच्या खोलीत निघून गेली. तन्वी आणि मीरा तिच्या मागे गेल्या. राजेशने मात्र जान्हवीकडे पाहत हळूच म्हटलं, ती तुझ्यावर रागावलेली नाही. गैरसमज करून घेऊ नकोस. पण तिने मला रागाने पाहिलं. असं का? जान्हवीने हळू आवाजात विचारलं. राजेश थोडा वेळ शांत राहिला आणि मग म्हणाला, खरं सांगायचं तर आमच्या कंपनीला आमच्या नात्याबद्दल समजलं. तुम्ही दोघं रिलेशनशिपमध्ये होता. जान्हवी थोडीशी थक्क झाली. तिला आधीच संशय होता, पण आता खात्री झाली. राजेशने मान हलवली. पण आम्ही आता बॉसशी बोलून आलो आणि आम्ही दोघं ब्रेकअप केलं. जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं. काय? असं का केलं? राजेशचा आवाज थरथरला. तो हसण्याचा प्रयत्न करत होता, पण डोळ्यांतून वेदना दाटून आल्या होत्या. जान्हवी, तू फक्त एक वचन दे, तिची काळजी घे. तिला जेवायला लाव, हसव आणि रात्री रडू न देऊ. जान्हवीने त्याला घट्ट मिठी मारली. तिच्या गालांवरून अश्रू वाहू लागले. पण तुम्ही दोघं एकमेकांवर प्रेम करता, मग का नाही राहू शकत सोबत? राजेशने हलकेच तिला दूर केला आणि निघून गेला. तो बाहेर पडताच खोलीतून सुमेधा पुन्हा बाहेर आली. तिचे डोळे रडून सुजलेले होते. का? का तुला प्रेम करण्याची परवानगी आहे आणि मला नाही? ती तुटक आवाजात ओरडली. मला तुझा तिरस्कार आहे. हे खूप अन्यायकारक आहे. ती जमिनीवर कोसळली आणि मीरा व तन्वीने तिला मिठीत घेतलं. जान्हवी मात्र स्तब्ध उभी राहिली. तिचं हृदय थरथरत होतं. सगळं व्यवस्थित चाललं होतं, मग अचानक हे असं का झालं? सुमेधाचं हृदय मोडत होतं आणि इथे ती स्वतः मात्र सिद्धार्थसोबत आनंदी नात्यात होती. तिला आतून प्रश्न कुरतडू लागला. मी काय करावं? गेल्या 2 आठवड्यांपासून जान्हवी खूपच खिन्न होती. त्यांच्या मॅनेजरने प्रत्येक मुलीला वेगवेगळं बोलावून घेतलं होतं. विशाल या त्यांच्या ग्रुपवर तांत्रिकदृष्ट्या डेटिंग बॅन होता. म्हणजे मीरा, तन्वी आणि सुमेधा यांना रिलेशनशिप ठेवण्याची परवानगी नव्हती. खरं सांगायचं तर जान्हवीच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये हा नियम नव्हताच, कारण ती पदार्पण करण्याआधीच सिद्धार्थ देवदर्शी लग्न करून बसली होती. पण हा गुपित फक्त जान्हवी, सिद्धार्थ आणि त्यांचा मॅनेजर एवढ्यांनाच माहीत होता, बाकी कोणालाही नाही. पण जेव्हा मॅनेजरने इतर तिघींना सांगितलं की त्यांना रिलेशनशिप ठेवता येणार नाही, तेव्हा जान्हवीच्या मनात प्रचंड अपराधीपणाची भावना दाटून आली. तिला वाटलं जणू ती जमिनीतच गडप व्हावी. सगळ्यात जास्त दुःखी सुमेधा होती. ती कितीही लपवायचा प्रयत्न करत होती, पण तिचं तुटलेलं मन तिच्या डोळ्यांतून स्पष्ट दिसत होतं. मॅनेजरने सरळ सांगितलं, जान्हवी आधीच नात्यात आहे, त्यामुळे ग्रुपमधल्या इतर कुणाला आम्ही हा धोका पत्करू शकत नाही. जान्हवीला नेहमी रात्री सुमेधाच्या रडण्याचा आवाज ऐकू यायचा. तिचा फोनसुद्धा काढून घेतला होता, म्हणून ती राजेशशी संपर्क करू शकत नव्हती. सिद्धार्थने सांगितलं होतं की राजेशने आपल्या बँडमधल्या कुणालाही याबद्दल काही सांगितलेलं नाही. तो अगदी नेहमीसारखाच वागत होता, फक्त शांतपणे, झोप काढून. पण राजेशच्या डोळ्यांमागे किती वेदना दडल्या आहेत हे जान्हवीला चांगलं कळत होतं. फक्त सिद्धार्थ, जान्हवी आणि राजेश एवढ्यांनाच खरी गोष्ट माहिती होती. राजेशने तिला सरळ सांगितलं होतं, तुला अपराधी वाटण्याची गरज नाही, मला सगळं कळतंय. पण हीच त्याची समजूतदारपणा जान्हवीच्या मनाला अजून जास्त जाडत होता. मीरा आणि तन्वी वरकरणी काही बोलत नव्हत्या, पण त्यांच्या मनालाही हे सगळं हादरवून गेलं होतं. खरं तर जान्हवीला सुद्धा वाटत होतं की हे अन्यायकारक आहे. एक मुलगी नात्यात राहते आणि बाकीच्यांना त्याची मनाई आहे. सगळ्यात मोठं गुपित म्हणजे त्या तिघींना माहीतच नव्हतं की जान्हवी आधीच लग्न केलेलं आहे. ती आता विचार करत होती की त्यांना सांगावं का. त्याचवेळी तिचा फोन वाजला. सुमेधाने तिच्याकडे कटाक्ष टाकला. सगळ्या मुली एका कॉलेज फेस्टिवलसाठी जात होत्या. मॅनेजर त्यांना सूचना देत होता, पण कुणाचं फारसं लक्ष नव्हतं. मीरा मोबाईलवर स्क्रोल करत होती. तन्वी काहीतरी व्हिडिओ गेम खेळत होती. जान्हवीने पाहिलं फोनवर सिद्धार्थचा कॉल आहे. तिने तो कट केला. नंतर मेसेज करेन, ती मनाशी म्हणाली. पण लगेचच मेसेज आला, तू व्यस्त आहेस का? तुझा गोड आवाज ऐकायची खूप इच्छा आहे. जान्हवीच्या चेहऱ्यावर नकळत हास्य उमटलं. पण लगेच तिला अपराधीपणा जाणवला, कारण या सगळ्यात ती सिद्धार्थकडे थोडी दुर्लक्ष करत होती. पुढच्या काही महिन्यात विजलचा अल्बम रेकॉर्डिंग आणि रिहर्सल्समुळे सगळ्यांचा जीव थकणार होता. जान्हवी मनाने आधीच तयारी करत होती. थोड्याच वेळात गाडी कॉलेजच्या मैदानात शिरली. सगळ्या मुली ड्रेसिंग रूममध्ये गेल्या. रिहर्सलसाठी बाहेर पडल्या तेव्हा जान्हवीचे डोळे काही अंतरावर थांबले. सिद्धार्थ आणि त्याचा बँड. हा पोरगा सांगितलं नाही मला, ती मनाशी कुजबुजले. सिद्धार्थने तिला पाहिला आणि गोड हसला, पण जान्हवीने मुद्दाम डोळे फिरवले. रिहर्सल संपताच दुसऱ्या बँडची एंट्री झाली आणि सुमेधाचे पाय दबकले. समोर राजेश उभा होता. त्याने मुद्दाम तिच्याकडे पाहिलं नाही. बाकी मुलं हसून हात हलवत होती, पण राजेशने तिला टाळलं. अचानक सुमेधाने राजेशचा हात धरून ओढलं. सगळ्यांचे डोळे त्यांच्याकडे वळले. सिद्धार्थने झटपट राजेशला मिठीत घेतलं, तर जान्हवीने बाकी लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न केला. पण राजेशने सुमेधाचा हात झटकून मागे वळून निघून गेला. राजेश, तिचा आवाज फुटला.
जान्हवीने लगेच सुमेधाला मिठीत घेतलं आणि तिला ड्रेसिंग रूममध्ये नेलं. मध्ये गेल्यावर सुमेधा धावत वॉशरूममध्ये जाऊन स्वतःला बंद करून बसली. थोड्या वेळाने ती बाहेर आली. डोळे लालसर, केस विस्कटलेले. तिने सरळ जान्हवीला बाजूला घेतला आणि हळू आवाजात म्हणाली, जान्हवी, मला ठाऊक आहे की हा मोठा आग्रह आहे, पण तू कृपया काही दिवस सिद्धार्थबद्दल बोलणं थांबवशील का? त्याच्याशी भेटणं, मेसेज करणं, अगदी नावसुद्धा घेऊ नको. मला वेळ हवा आहे, नाहीतर मी रोज तुटत जाईन. जान्हवी थिजली. म्हणजे तू मला सिद्धार्थपासून दूर राहायला सांगते आहेस? सुमेधाने मान डोलावली. फक्त काही दिवस मला विसरायला मदत कर. तू माझ्यासाठी महत्त्वाची आहेस जान्हवी, म्हणून विनंती करते. जान्हवीच्या डोळ्यात पाणी आलं. सिद्धार्थ तिचा नवरा, तोच तिचं जग आहे. पण सुमेधा तिच्यासमोर रडत होती, तुटत होती. जान्हवीने डोळे मिटले आणि हळूच म्हणाली, हो, मी थांबेन. काही दिवस त्याच्यापासून दूर राहीन. सुमेधाच्या चेहऱ्यावर थोडं समाधान दिसलं. तिने जान्हवीला घट्ट मिठी मारली. पण जान्हवीच्या मनात प्रश्न घोंघावत राहिला. हे मी योग्य केलं का? देवा, हे म्हणजे एकदम छळ आहे. मीरा दमछाक होऊन जमिनीवर पसरत म्हणाली. बाकी सगळ्याही मुली थकून गार पडल्या होत्या. जान्हवीने चेहरा वळून बाजूला वळवला आणि लक्षात आलं की समोर बसलेला जॉन हसत होता. अरे तू इकडे आलास तरी कशाला? तन्वीने ओठ बाहेर काढत विचारलं. जॉन, जो नेहमी त्यांच्या प्रॅक्टिसला येत असे, फक्त त्यांच्या नाचाचे सराव करताना ग्रासलेले पाहण्यासाठी. मलाच मजा येते तुम्हा चौघींची ही हालत बघायला. सतत चिप्स खात बसता. विशेष करून तू तन्वी. तुझे गाल दिवसेंदिवस मोठे होत आहेत, तो चिडवत म्हणाला. क्षणात तन्वी त्याच्याकडे धावली. पण जॉन इतक्या सहज पकडणारा नव्हता. मागच्या वेळी ती जवळपास त्याला इमारतीबाहेर फेकून देणार होती. मुलींमध्ये जॉन आणि तन्वी खूप जवळचे मित्र होते. कदाचित दोघेही थोडे विचित्र स्वभावाचे असल्यामुळे. बाकी मंडळींना नेहमी वाटायचं की जॉनला तन्वी आवडते. पण एकदा त्यांनी त्याला युरीसमोर लाल झालेला पाहिला आणि मग सगळ्यांना खात्री पटली. तन्वी त्याच्यासाठी फक्त बहिणीसारखी आहे. जॉन त्यांच्या प्रशिक्षणाच्या दिवसांपासून मार्गदर्शकासारखा होता. त्यामुळे जान्हवीच्या मनात त्याच्याबद्दल खूप आदर होता. प्रॅक्टिसमध्ये तर तो नृत्य शिक्षकापेक्षाही जास्त कडक होता. मीराचा फोन वाजल्यावर तिने पटकन उचलला. त्यावेळी जान्हवीला बाजूला बसलेल्या सुमेधाच्या नजरा जाणवल्या. गेल्या महिन्याभरात तिने सिद्धार्थ देवदर्शी एकदाही नीट बोललेलं नव्हतं. त्याची खूप आठवण येत होती. एकदा चुकून त्याचा फोन तिने उचलला होता, तेव्हा फक्त त्याचा श्वास ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं. त्याच्याशी बोलणं बंद करण्याआधी तिने त्याला एकच सांगितलं होतं, मला थोडा अवकाश हवा आहे. माझ्यासाठीच नव्हे तर सगळ्यांच्या भल्यासाठी. लोक दुखावत होते. तिने त्याला विश्वास ठेवून थांबायला सांगितलं होतं. पण ते इतकं सोपं नव्हतं. दररोज त्याचे 100 मेसेज यायचे. त्याच्या दिवसाची माहिती, कॉन्सर्टचे किस्से, मनीष कसा त्याची नक्कल करतोय, राजेश कसा झोपून राहतो, हे सगळं. जान्हवीला त्याला उत्तर द्यावंसं वाटायचं. त्याने खुर्चीवरून पडलो असं लिहिलं तेव्हा तिला सांगावंसं वाटलं, खूप गोड दिसलास असशील. मनीष त्याची नक्कल करू शकत नाही, कारण तिच्या दृष्टीने सिद्धार्थ परिपूर्ण होता हे सांगावंसं वाटायचं. पण ती काही बोलली नाही. सुमेधा आता रडत नव्हती, पण तिच्या डोळ्यातला नैसर्गिक खेळकरपणा नाहीसा झाला होता. ती पूर्ण बदलून गेली होती आणि यामध्ये सगळ्या मुलींनाच दुःख सहन करावं लागत होतं. फक्त प्रेम केलं म्हणून एवढा त्रास का व्हावा? जान्हवीला सिद्धार्थाची फार आठवण यायची. रात्री झोपेत त्याच्याबद्दल स्वप्न पडून ती रडत उठायची. त्याच्या आवाजाची, त्याच्या चिडवण्याची, त्यांच्यातल्या क्षणांची. एकदा तन्वीने तिला एक ट्विट दाखवलं. कुणीतरी सिद्धार्थला विचारलं होतं, फॅन्सशिवाय तुला कोणाची सर्वाधिक आठवण येते? त्याने थेट जान्हवीचं नाव लिहिलं होतं. सगळे चाहते गोंधळले होते. जान्हवीच्या मनात मात्र गोड पसरली होती. ती सुमेधाकडे पाहत राहिली. मी किती काळ तुझ्यासाठी स्वतःला रोखून ठेवणार, असा प्रश्न तिच्या मनात आला. तेवढ्यात मीरा किंचाळली. अगं ऐकलं का? शॅडोला अमेरिकेतील मोठ्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालंय. ती इतक्या जोरात बोलली की जान्हवीचे कान झाकले. अगं तू तर म्हणाली होतीस त्याला ठार मारेन, आता एवढी खुश का दिसतेस? जान्हवीने तिला चिडवलं. मीराच्या चेहऱ्यावर लालिमा पसरला. पण लगेचच सगळ्यांना सुमेधाचा खाकरल्याचा आवाज ऐकू आला. जान्हवी आणि मीरा एकमेकींकडे पाहून लगेच शांत बसल्या. जान्हवीला मात्र सिद्धार्थ आठवला. त्याने नक्की मेसेज केला असेल, तिने मनात विचार केला. एक मेसेज पाठवला तर काही बिघडेल का? फक्त अभिनंदन करावं असं वाटतंय. शेवटी मी त्याला निग्लेक्ट केलंय पूर्ण महिना. तिने मनोमन ठरवलं, हा सगळा गोंधळ संपल्यावर मी रोज रोज त्याचं हसू परत आणेन. तेव्हाच व्यवस्थापक आत आले. जान्हवी, तुला एक नवीन प्रोजेक्ट आलाय, त्यांनी सांगितलं. जान्हवीने कपाळावर आठ्या घेतल्या. पण आपण तर नवीन गाण्याची प्रॅक्टिस करत आहोत ना. साधारणपणे परफॉर्मन्सच्या तयारीत त्यांना वेगळी कामं दिली जात नसत. माहिती आहे, पण हा खास प्रोजेक्ट आहे. बॉसने नकार द्यायलाच नाही, व्यवस्थापक म्हणाले. मीरासुद्धा आश्चर्याने थांबली. काय आहे ते? जान्हवीने विचारलं. एक जाहिरात, एका अभिनेत्यासोबत. अरे देवा, जान्हवी, तन्वी लगेच चिडवू लागली.
कोण? मीराने विचारलं. व्यवस्थापक म्हणाले, तोच एक सूत्रसंचालक आहे, ज्या महोत्सवात तुम्ही परफॉर्म केला होतात. आठवतोय ना? जान्हवीच्या तोंडून श्वास निघाला. तो विकृत माणूस? तिला काहीतरी गडबड होणार असं जाणवलं. सिद्धार्थच्या मनात एक विचित्र ताण दाटून आला होता. तू खरंच ठीक आहेस ना? डेमोने पुन्हा एकदा विचारलं. आधीसारखंच सिद्धार्थाने होकारार्थी उत्तर दिलं, पण नकळत त्याच्या श्वासातून एक दीर्घ उसासा बाहेर पडला. मी तिच्यावर विश्वास ठेवतो. तिला मदतीची गरज भासली तर ती नक्की सांगेल, आणि जर कधी मला हस्तक्षेप करणं गरजेचं वाटलं तर मी नक्कीच करीन. पण सध्या मी तिला विश्वास द्यायचं ठरवलं आहे. असं म्हणत त्याने आपल्या समोर असलेल्या लेखाकडे पाहिलं. गेल्या काही दिवसांपासून वृत्तपत्र आणि ऑनलाईन पानांवर जान्हवीचे फोटो गाजत होते. तेही एका विचित्र अभिनेताबरोबरचे. जान्हवीने ठरवलं होतं की काही काळ त्यांचं बोलणं थांबावं, पण तरीसुद्धा सिद्धार्थ रोज तिला आपल्या दिवसाच्या गोष्टी संदेशातून सांगत असे. त्याला ठाऊक होतं की ती ते वाचते. सिद्धार्थला राग आला असता, पण त्याला माहिती होतं जान्हवीला तिच्या ग्रुपमधल्या सदस्यांची किती काळजी आहे, आणि आत्ता सुमेधाला तिची गरज आहे. त्या अभिनेत्याबरोबर नेमकं काय सुरू आहे हे त्याला ठाऊक नव्हतं, पण इतकं मात्र नक्की होतं की जान्हवी कधीही त्याच्या पाठीमागे चुकीचं काही करणार नाही. एकदा त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता, आणि त्याची चूक त्याला आजही आठवायची. तो पुन्हा मूर्खपणा करायला तयार नव्हता. त्याला फक्त एकच काळजी होती. फॅन्समध्ये चुकीच्या अफवा पसरत होत्या. रेस्टॉरंटमधून बाहेर पडतानाचे तिचे फोटोही व्हायरल झाले होते. पण सिद्धार्थला ठाऊक होतं जान्हवीला तो अभिनेता अजिबात आवडत नाही. फोटोमध्ये नाक वाकडं करत तिने स्पष्ट दाखवलं होतं. हसणं तर दूरच राहिलं. देवा, ती खरंच ठीक आहे ना? असं त्याने मनोमन म्हटलं. त्या माणसाचं वागणं थोडं विचित्र होतं, आणि त्याच्या बोलण्यावरून सिद्धार्थला भीती वाटत होती की तो जान्हवीला काहीतरी त्रास देईल की काय. तू जाऊन तिची चौकशी करणार का? अचानक राजेशने विचारलं, आणि सिद्धार्थ दचकला. बाकी मुलांना त्याच्या आणि जान्हवीच्या नात्याची काहीच कल्पना नव्हती, पण राजेशला सर्व काही माहिती होतं, कारण जान्हवीनेच एकदा सांगितलं होतं. सिद्धार्थ हळू आवाजात म्हणाला, जान्हवी आणि मी ठरवलं आहे की थोड्या काळासाठी आपण भेटणार नाही. ती मला मेसेजही करत नाही. हे ऐकताच राजेश जागा झाला, आणि त्याने तिरक्या नजरेने विचारलं, का? सिद्धार्थ गोंधळून मान मागे खाजवत राहिला. राजेशचा रागीट आवाज इतका तीव्र होता की मनीष आणि डेमोही ताट बसले. आत्तापर्यंत भांडत असलेले स्काय आणि मनीष शांत झाले. मीरा स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. ते सध्या पुण्यात एका मोठ्या कॉन्सर्टसाठी आले होते. तसं काही नाही, सिद्धार्थ थोडक्यात बोलला. त्याला माहिती होतं की जान्हवीने हे पाऊल सुमेधाला दुखावू नये म्हणून उचललं होतं. सिद्धार्थ देवधर? राजेशच्या तडक आवाजात त्याचं नाव ऐकून सिद्धार्थ चकित झाला. अरे शांत हो, मोनोमध्येच म्हणाला, कारण त्याला जाणवलं होतं की आता परिस्थिती तणावग्रस्त होणार आहे. राजेश पुढे म्हणाला, जर माझा अंदाज खरा असेल तर आपल्याला लगेच मुंबईला परतायला हवं. मी इतका त्याग करून तुम्हा दोघांचंही असं होण्यासाठी नाही बसलो. हे ऐकताच राजेश आपल्या खोलीकडे निघून गेला. सिद्धार्थचे तोंड उघडेच राहिले. हा काय म्हणाला आत्ता? म्हणजे त्याने सुमेधासाठी आपलं प्रेम बाजूला ठेवलं, जेणेकरून मी आणि जान्हवी एकत्र राहू शकू? सिद्धार्थला अपराधीपणाची जाणीव झाली. सगळ्या ग्रुपमधून फक्त राजेशलाच त्याचं खरं नातं माहिती होतं, आणि ते गुपित सांभाळणं हे त्याच्यासाठी नक्कीच ओझं होतं. आता मी काय करावं? सिद्धार्थ मनोमन विचार करत राहिला. जान्हवीच्या मनात विचारांचे वादळ सुरू होते. फक्त काही मिनिटं अजून आणि हे संपेल, ती स्वतःशीच पुटपुटली. गेल्या 3 दिवसांपासून ती एका जाहिरातीच्या शूटमध्ये गुंतली होती. सोबत होता तो विचित्र अभिनेता, ज्याच्यासोबत काम करणं म्हणजे तिच्या आयुष्यातले सर्वात लांब आणि भयानक दिवस ठरले होते. तो मुद्दाम चुका करत असे, पुन्हा पुन्हा रिटेक घ्यावे लागावेत म्हणून. तिला खूपच चिड यायची. चांगलं झालं, ही जाहिरात फार मोठी नव्हती. कंपनीनेही ठरवलं होतं की जान्हवीला इथे फार काळ रोखून ठेवायचं नाही, कारण त्यांच्या कमबॅक प्रॅक्टिसेस सुरू होत्या. शेवटी दिग्दर्शकाने कट म्हटल्यावर तिच्या तोंडून उसासा बाहेर पडला. देवाचे आभार, ती हळू आवाजात म्हणाली, पण तिच्या नकळत तो अभिनेता तिच्या जवळच उभा होता. इतकी घाई कशाला प्रिये? तो मिशा फिरवत म्हणाला. जान्हवीच्या अंगावर काटा आला. तो सतत फ्लर्ट करत होता. तिच्या मनातलं ओरडून सांगावंसं वाटलं, तुला वर्तमानपत्र वाचायला वेळ नाही का? तुला खरंच सांगावं का की मी कुणाशी तरी रिलेशनशिपमध्ये आहे? तिने कठोर स्वरात उत्तर दिलं. हो, मला थोडा एकटेपणा आणि ताजा हवा हवी आहे. छानच आहे, मग तुला घरी सोडतो, तो जाहीरपणे म्हणाला, जणू सगळ्यांना ऐकावं म्हणून. दिग्दर्शकानेही मध्येच म्हणत टाळलं. हो जान्हवी, तुझ्या मॅनेजरला परत बोलवायला वेळ जाईल. हा तुला सोडतोय ना? तो माणूस कानापर्यंत हसत होता, आणि जान्हवीला वाटलं आज तिचा सगळ्यात वाईट दिवस आहे. नको, मी थांबते. त्याने दिवसभर शूट केला आहे, त्याला विश्रांतीची गरज आहे. तिने नकार दिला. अगं काळजी नको करू, मी पूर्णपणे फ्री आहे, तो डोळा मारत म्हणाला. शेवटी तिच्या मॅनेजरलाही त्याने फोन केला, आणि अनिच्छेने तिला त्याच्याबरोबर कारमध्ये बसावं लागलं. पूर्ण प्रवासात तो बोलतच राहिला, आणि ती केवळ मान डोलावून कंटाळलेली बसली.
तिला फक्त सिद्धार्थची आठवण येत होती. तो असता तर ती त्याच्या गप्पा मन लावून ऐकलं असतं. फॅन मीटमध्ये त्याने केलेल्या नक्कल तिला किती आवडायच्या. अर्धा तासाच्या त्या असह्य प्रवासानंतर कार तिच्या हॉस्टेलसमोर थांबली. इथंच ठीक आहे, धन्यवाद, म्हणत ती लगेच उतरली. अजून 10 पावलंही टाकली नसतील तेव्हाच त्याचा आवाज आला. कसा आहे? एखादा कॉफीचा कप करून देशील का? जान्हवी वळून काही बोलणार होती, पण त्याआधीच एक ओळखीचा आवाज आला. तर यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचे हे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.